पहिलं रुपाट 12,000 रुपये. शेळ्या पाटे का बोकडे बिट्टल कितीला सांगितली? 25,000 सांगितलं. एक 25 आज विषय एकदम तगडे आहेत. आहे का अजून मला आहे जास्त घ्यायचं म्हणलं तर? आहे ना, यावं लागणार. कुठे यावं लागेल? घोडेगाव. बिटलचे आहेत एकदम हायटेड. क्रॉस आहे का बिटलच आहेत? तोतापुरी किंमत 4,000. तोतापुरीचे करड 5.5. काय भाव आहे? प्युअर आहे ना भैया? मग आम्हाला 3.5 म्हटले ना, 3.5 म्हणलो तुला बोललेलं आहे शब्द झालं. प्युअर बिट्टल बारकाले ना ते अजून म्हणजे काय किती सांगितले होय? किती सांगितलेले? 4,000. हा येन भाऊ तिकडे चाललाय सौदा. आहे बर का, पण ते ना दुधाला टिकले पाहिजे झाली. पचन झालं पाहिजे. आपल्या शेळ्यांचं दूध पचन नाही होत त्यांना, ते त्यांचंच लागत. आपल्या शेळ्याचं दूध पचन होतं त्यांना, पण ते ताजे यायला पाहिजे. हा निबर दूध आणि मग मिळ नाही होते. मग माझ्याकडे आहे पण तिलाच तिचं पुराण आता काय करा. एक आहे घरी पण त्यालाच त्याचं पुराण अजून दुसरं काय आलं ठेवायचं. प्युअर होता पुरी 4,500 रुपये. कापायला घेते पण जेवायला पाटे ती त्याच किमतीत हे भेटते बरं का मामा. हे अखेर रंग त्याच किमतीत असं 4 आणि 4,500 सगळे बोकड वरतून. चला भाऊ बाजारात आलो तसं चक्कर मारायला. मस्त श्रावण लागलाय पण बाजारला डेंजर आहे. भारी गाड्या बोकड आहे काय? बोकड काठोड कसं सांगितलं? 5,500. 5,500. आणि हे चालले 2. आता हे किती आहेत मोजा? 18 व्हाईट पिकिंग्स. 18 व्हाईट पिकिंगचे अंडे आता आपण मशीन मध्ये ठेवलेले आहेत. कारण याच्या मागचं असं आहे की बाबा व्हाईट पिकिंग्सला आहे ना आता सध्या लय डिमांड आलेली आहे आपल्याकडे ना. बरेचसे लोक आलते की बाबा व्हाईट पिकिंग्स पाहिजे म्हणून, तर मग आता व्हाईट पिकिंगचे ठेवलेत त्याच्यात. आणि अंड्याला पण आता श्रावणामुळं गिराईक नाही आहे, तर मग चला निघते ना 1 महिन्याभरात पिल्लं त्यातले. आणि तुम्हाला पण पाहिजे असले तर उपलब्ध होतील अजून 1 महिन्याभराने आपल्याकडं. तर काही टेन्शन नाही व्हाईट पिकिंगचे. आता राजहंसचे तर बघू आता किती जोड निघतील किती नाही, मग किती काय घरी ठेवायचं त्याच्यावर येते. पण हे तुम्हाला भेटून जातील. पण आपण एक धरून ठेवू की बाबा 60-70 पिल्लं तुम्हाला जोड्या इथून भेटून जातील आपल्याकडं 1 महिन्याभराने. तर ठेवा तयारी. ऑर्डर मला मेसेज टाकून ठेवा म्हणजे मला पण लिहिता येईल की बाबा किती आणले किती पाहिजेत पिल्लं. मागच्या जून महिन्यामध्ये आपण ऑइल बदललं होतं मशीनचं, तर आता परत एकदा बदलायचं आहे. हे इंजिन ऑइल आहे आणि हे गिअर ऑइल आहे. आता इंजिन ऑइलच खोलू राहिलो आहे बाबांनी मी, म्हणजे त्यातलं उरलेलं काढून राहिलो आहे. थांबा इकडे करा ना अजून मला. अरे बापरे लय पॅक झालं इकडे ये. आता काढा हळूहळू. याच्यात घ्यायचंय काढून. आता किती होतं बघू ना. इकडून इनपुडून आलं इकडेच घ्या थोडा. येऊ दे. गाडी का पातळ झालंय बाबा, काळं झालं इथे बघा ना. वर्षाला बदलीत नाही गाड्या एवढं नाही आहे.
बरं आहे पण नाही म्हणून. त्याला दाबून धरा. हा खाली ठेवा ना. नको नको गाड केलाय आता आपण इंजिन ऑइल टाकायला. 1 लिटर पूर्ण नाही बसत, 700 ml बसतं. तरी पण बघू आता किती बसतंय किती का नाही. अजून थोडं भरल्यावर कळन ना. चला भाऊ झाली जी सर्व्हिसिंग झाली समजायची आता. हे बघा किती जबरदस्त निघलंय. आता गाळून घेतलं बघा, तरी अर्धच गाळून घेतलं. हे गिअर ऑइल आता चला झालं ओके मध्ये. अख्खीची अख्खी बाटली भरली. इथं बरोबर आहे. हे झाड काढून टाकावं लागेल आपल्याला, दुसरीकडे लावावं लागेल. गाड्या मस्त फुटलंय. येऊन द्या इथं. चौथ्या बकेट मध्ये एवढं एवढं आलं काय. चला आलं परत. किती खेप आहे काय माहिती. इथंच कला दाखवतंय. JCB रिवर्स घ्यावा लागत त्याला. 6वी खेप आहे ही. इथं बी थोडं टाकून घ्यावं लागेल, थोडं सपाट करायला मस्त पैकी. तो तुझे एवढेच कर आले होते 4-4 हजाराला आज. इकडे भरलं का? गरम आहे का? तर पे लवकर टपा. आता शांत होईल पोट भरल्यावर. गार आहे का? गार आहे. हा आला भाऊ JCB. खाऊ खाली धर रे. सगळे सवय लाव. चल हा इथलं खाऊ ना. ओके JCBचे किती चक्र होत्यात अजून. एवढंच राहिलंय. मग आहे ना हे इथं पसरून घ्यायचं पूर्ण. हे सगळं सपाट करायचं. इथं चांगलं वावर करायचं आपल्याला. भाजीपाला वगैरे छोटे मोठे काहीतरी लावायला. अरे राहू द्या त्याला द्या सोडून खाली फिरण ना थोडं. नाही ना ते इतकं हे म्हणजे ते गोल्याला बघून माणसाकडे पळलंय. एवढं मोठं JCB बघून ते इकडं पळणच ना. मला गौरीला आणि त्यांना सोडायचंय. अजून गौरीला आणि त्यांना खायला सोडायचंय. टाकलं त्यांना जर्शिकनी काय होईन तिला. चला भाऊ झालं JCBचं काम. मी आंघोळ पण केली. आंघोळ केल्यानंतरच त्यांना टाकला पण आणला. ते गौरी तिथं खाऊ राहिली. तेव्हा आहे ना मुरुम आणलाय आता. तिकडचं उचलून इकडं टाकलं. आता इथं सपाट करायचं मस्त पैकी. पाहिलं कुठं चालला काय माहिती. सकाळपासून आहे ना व्हिडिओ हेच झाले नाही. सकाळी बाजारात पण गेलो होतो. बाजारात पण मस्त शेळ्या बघायला भेटल्या. आता आहे ना गवताला पाणी सोडलंय. ते पळत चालू होते. त्याच्यामुळे ना मोबाईलला चार्जिंग टिकत नव्हते. मग मोबाईल ठेवून दिला. सकाळपासून लावला 18%च झाली. परत जाऊन द्या ते होऊन जाईल. मोबाईलचं काय टेन्शन नाही एवढं. हे बघा इकडं सगळं सपाट केलंय आता. इकडं जे तिथं होता तो मुरमाचा ढिगाल इथं थोडं हे होतं. सगळं सपाट केलं. आता इथं आहे ना थोडं आपलं ट्रॅक्टर मारून थोडं भुसभुशीत करून काहीतरी थोडं भाज्या देऊ लावून आपल्या मेथी कोथिंबीर सारख्या. बाबांनी इकडं पाणी दिलंय सोडून आता गवताला. चालू आहे. नारळ भिजले का आता? बरं हे गवत आहे ना नाही आंबा तिथपर्यंत भिजून काढू. माग हाय बरं का वाळलेलं. मग परवा तिकडचं भिजून काढू. कारण की लाईट जाणार थोड्या वेळातच. आता सोलरची चालू केली. आभाळ चालू आहे बघा. सोलरचं पाणी किती बारीक चालू आहे बघा. एवढं बारीक चालू आहे सोलरचं पाणी. मोदीहून पण आहे उपयोग नाही. खोरं कुठं आहे रे? बेन करायचं का? इथं मी त्या दिवशी मारलं होतं. काहीच जळलं नाही भाऊ. हे परत एकदा मारतो आता उद्या.